नमस्कार मित्रांनो, आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि आपल्या आजूबाजूला आरक्षणाविरोधी बोलताना बरेच लोक पाहायला मिळत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आरक्षणाची गरज आज नाही आहे, समता आणि समानता आलेली आहे. आमचे मित्र मैत्रिणी किंवा ओळखीचे लोक SC ST वगैरे बाकी सर्व समाजातील सर्व जातीतील आहेत. आम्ही त्यांच्यावर खातो बसतो उठतो राहतो सगळं करतो आहे. तर मग आरक्षणाची गरज कशासाठी आहे? आम्ही जातीभेद मानत नाही, जाती जातीमध्ये फरक करत नाही. तर ह्या पाखंडी लोकांसाठी आज हा व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वात पहिला मुद्दा आहे आंतरजातीय विवाह. जर तुम्ही जातीभेद मानत नाही तर आंतरजातीय विवाह फक्त 5%च का होतात? हे म्हणतात की आम्ही जात मानत नाही, जाती जातीमध्ये फरक करत नाही. मग तुमच्या मुलाचं, मुलगीचं, भावाचं, बहिणीचं लग्न लावताना तुमची जात आपोआप कशी वर येते? हा माझा प्रश्न आहे मित्रांनो. तर आंतरजातीय विवाह करायला एवढा जबरदस्त विरोध केला जातो की एखाद्या मुलग्यानं किंवा मुलगीनं आंतरजातीय विवाह केला तर त्याला बेदखल केलं जातं. बेदखल म्हणजे त्याच्याशी संबंध ठेवला जात नाही. जर असा कोणी काही ठिकाणी तर तू आमच्यासाठी मेलास, तू आमच्यासाठी मेलीस, तिचं किंवा त्याचं श्राद्ध घालूनही मोकळे होतात. आणि ह्यांच्या विरोधात कोणी नारेबाजी करत नाही, यांच्या विरोधात कोणी प्रदर्शनं काढत नाही, निदर्शनं काढत नाही. अशा लोकांना वाळीत टाका पहिले, की जे आई वडील आपल्या मुलांना फक्त दुसऱ्या जातीतील मुलगा आहे किंवा दुसऱ्या जातीतील मुलगी आहे म्हणून लग्न करायला जर विरोध करत असतील तर त्यांना पहिले वाळीत टाकलं पाहिजे. एवढी आहे का हिंमत कोणामध्ये? आणि हे आजही घडतंय. आणि SC ST समाजातील सवर्णांसोबतचे होणारे लग्नाचं प्रमाण 3%पेक्षाही कमी आहे. किती टक्के? 3%. ह्याला दबाव तुमच्या माझ्या आपण जिथे राहतो ह्या सामाजिक दबाव जास्त आहे. समाज जबाबदार आहे, तुम्ही आम्ही सगळेजण जबाबदार आहोत याला. तर हे आंतरजातीय विवाह जर कोणी समजा केला तर त्याला बेदखल केलं जातं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्याशी बोलणं चालणं सगळं व्यवहार बंद केले जातात. प्रॉपर्टीमधील अधिकारातून सुद्धा त्याची हक्कसोड घेतली जाते. त्याच्यावर मानसिक दबाव टाकला जातो. आई म्हणते मी औषध पिते मरते, बाप म्हणतो की मी पोलीस केस करतो, पोलिसांकडे जातो, काय वेगवेगळे अनेक फंडे लावतात. आणि परत नारेबाजी करायला मोकळे की आम्ही जातीप्रथा मानत नाही, जातभेद करत नाही आणि आता समता समानता आली आहे, आमच्या पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे. अरे कसं मिळणार? तुमची वागणूक बघा कशी आहे. सुधारायला हवं आपण जर सुधारणार नाही आणि नुसतेच नारेबाजी करतोय की समानता आणि समता आली आहे असं बोलून थोडीच होणार आहे. काही ठिकाणी तर आंतरजातीय विवाहामध्ये खूनसुद्धा होतो. याच्यावर मूवीसुद्धा बनलेत मित्रांनो. आपल्या आजूबाजूला हे आजही घडते. दुसरी गोष्ट आहे मंदिरातील पुजारी आणि मंदिरांचे व्यवस्थापक. यामध्ये SC STचं प्रमाण किती आहे विचार करा मित्रांनो. बघा तुम्ही किती आहे. सगळीकडे SC ST व्यतिरिक्तच लोक मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक आहेत. तर अशा वेळेस सर्वांनी नारेबाजी का नाही केली जात? अशा वेळेस आवाज का नाही उठवला जात? का ग्रामसभा बोलवली नाही जात? आणि हे रोटेशन पद्धतीनं किंवा पाळी पद्धतीनं सगळ्या जातीच्या लोकांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं का नाही जात? हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत समता समानता कशी येणार? आणि तुम्ही म्हणताय आरक्षण बंद करायचं, पहिले हे बंद करा.